कर्जमाफीला निशेष कुठलाही न लावता, कुठलीही अटी न लावता सर्वसामान्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी ही आमची इच्छा. तुमचं काय मत आहे? कर्जमाफीपेक्षा हमीभाव द्यावा शेतकऱ्यांना. हमीभाव मिळाला पाहिजे. हां. म्हणजे कर्जमाफी करण्यापेक्षा हमीभाव मिळाला पाहिजे. हां. तुमचं काय मत आहे? कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा बरं. हीच अपेक्षा आहे. तुमचं काय मत आहे? या सरकारचं लक्ष शेतीकडे आहे का नेमकं कोणीकडे आहे? त्या शेतकऱ्यांचं लक्ष नेमकं व्यापाऱ्यांकडे जास्त. त्या शेतकऱ्यांकडे काही नाही. नाही. नाही नाही नाही. आणि शक्यतो बघा सगळ्यांना आता कर्जमाफीचा कोणताही निकष न लावता सगळ्यांना कर्जमाफी व्हावी अशी एक आमची इच्छा आहे, अपेक्षा. अपेक्षा. आता एक आहे की तुमच्या गावात सोसायटी आहे. त्या सोसायटीकडून काय माहिती मागवली आहे तुमच्याकडं? ती माहिती मागवल्या पण काही असं नेमकं आम्हाला नेमकं संभ्रम माहिती आहे याबद्दल. बरं. बाबा किंवा ह्या तारखेपर्यंत भरा किंवा तुमचं 50,000 माफ होतील असं काही आम्हाला म्हणजे म्हटलं जातंय. बरं. पण ते नेमकं काय आहे ते आपल्याला काही समजेना झालं. यापूर्वी तुम्हाला कधी कर्जमाफी मिळाली होती? नाही नाही आपचा काही विषय नव्हता. कधीच मिळाली नाही नाही मागचा विषयच नव्हता ना, कर्जच काढलं नव्हतं. मग आतापर्यंत मागं 2007 मिळाली होती, पासून बरोबर. मिळाली होती. मिळाली होती. हा, मिळाली. 19. त्याला कुठलाही निकष वगैरे काही नव्हता. त्यावेळा मिळाली होती. मिळाली होती 2019ला. रेग्युलर 50,000 रुपये. रेग्युलर वाल्याना 50,000 रुपये असं हां झालं होतं त्यावेळेला. मिळालं होतं त्यावेळेस मिळालं होतं. हा मिळालं होतं. बर. मग आता तसं काय मिळेल असं वाटतंय काय तुम्हाला? काय आता ह्यांचं निकष काय आहेत अपेक्षा? त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. बर त्यांचं निकष जे आहेत त्याच्यावर गाठी रद्द कराव्यात. बर. साठी म्हणजे आता जे रेग्युलर आहेत त्यांना एक 50,000 मिळावं आमची एक अपेक्षा आहे काय. पण आता हे 30 तारखेपर्यंत भरा म्हणतात पैसे असं काहीतरी आमच्या कानावर आलं की भरल्यानंतर तुम्हाला ती 50,000 मिळणार आहे बर. असं म्हणतात ते. त्यामुळे ते आठ रद्द करून बाबा डायरेक्ट त्यांना एक 50,000 त्यांच्या खात्यात जमा व्हावं, उरलेली रक्कम त्यांनी भरावी असं आमची इच्छा आहे. बर. हां. म्हणजे अगोदर वसूल करायचं आणि नंतर माफी करायची असं काय धोरण नाही त्यांचं? हां असंच धोरण. एक शेतकऱ्याला कर्जमाफी, जे शेतकरी कर्जदार आहेच त्याला कर्जमाफी झाली पाहिजे कोणताही निष्कर्ष न लावता. आणि जे रेग्युलर आहे त्यांना 50,000 देतो म्हणतात तर त्यांच्या पण खात्यावर 50,000 रुपये जमा करावे. जमा करावं. आता तुम्ही सोसायटी चेअरमन आहे काय? होता. आता तुम्ही काय माहिती घेतल्या काय नेमकी? आता कशा पद्धतीची माहिती मागवल्या किंवा अजून काय केलं? गव्हर्नमेंटच कोणत्या प्रकारची जाहीर केलं नाही तर सोसायटी काय सांगणार? म्हणजे काहीच माहित नाही तुम्हाला? काहीच माहिती नाही. हां काय जे आहे काय जे आर आल्याशिवाय काही माहिती होणार नाही आम्हाला. बर. तर जे आर तिने काढला पाहिजे ना, त्याची माहिती पूर्ण सांगितली हां. पाहिजे तर ती शेतकऱ्यांना कळेल ना. बर. जोपर्यंत शेतकऱ्याला गव्हर्नमेंटच देत म्हणजे माहिती देत नाही तोपर्यंत मग काय आता कळणार? गव्हर्नमेंटने सांगितले की जे 31 जूनपर्यंत थकबाकीदार आहेत हा त्यांना कर्जमाफी दिली जाईल. पण पूर्ण पैसे भरा म्हणतात. नाही राहिलेली जर रक्कम भरा हां. कर्जमाफी होणार असं असं म्हणतात. हां. मग हे म्हणणं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे? सरकार चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे सगळं. चुकीचं आहे. चुकीचं आहे. याबद्दल माणिकराव तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे म्हणजे का, माझं म्हणणं काय काय त्याचं 2 लाख तो रेग्युलर भरतो या, बरोबर आहे, त्याला रेग्युलरमध्ये 50,000 मिळणार आहेत, बर. बरोबर आहे का? हे चुकीचं आहे की नाही? तिकीट ठेवलं असतं. तिकीट ठेवलं असतं त्यांना 2 लाख माफ झाला असतं, बरोबर आहे का? हे 2 लाख माफ व्हायला पाहिजे असा आमचा हिशोब आहे. सरसकट आणि सरसकट माफ व्हावं असा आमचा हिशोब आहे. म्हणजे 2 लाख भरून 50,000 घेण्यापेक्षा 2 लाख तिकीट ठेवलं, तिकीट ठेवलं सगळं भाऊ. हां सगळं व्हावं ही हिशोब आहे. रेग्युलरवाल्याला मध्ये तोटाच आहे ना रेग्युलरवाल्यांचा. हां. तोटाच म्हणून होणार त्याने आहे. चुकी केली का? चुकीच केली ना, रेग्युलरवाल्याने चुकीच केली ना. चुकीच केली. होय. म्हणजे हे अत्यंत चुकीच धोरण आहे. चुकीचं धोरण आहे 100%. म्हणजे अगोदर कसं आहे की घरातलं जेवढं आहे तेवढं आणून द्या आणि परत मी देतो, देतो, बरोबर आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीचं. अशा पद्धतीचं. कर्जमाफी व्हायला पाहिजे, बरोबर आहे. हं. त्यावर एक प्रॉफिट ठरवा पाहिजे. कसं आहे माहिती आहे?
कुठलेही त्याला अट न लावता कर्जमाफी सरसकट मी निकष लावाय नाही पाहिजे. हा, निकष लावायला नाही पाहिजे हां आणि रेग्युलर वाल्याला भरपाई जास्त द्यायला पाहिजे. बरोबर आहे अगदी. थकीतवाल्याला द्यायला नाही पाहिजे म्हणते. आता मला एक सांगा, अनेक गावांमध्ये बडवेच कायम त्या कर्जमाफीचा लाभ घेत आल्यात. रेग्युलर वाल्यांना काय लाभ मिळाला नाही. मिळत नाही. हा. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? तेच की रेग्युलर वाल्याला प्राधान्य पहिलं द्यायला पाहिजे बँकेत. तुम्हाला काय मला एक वैयक्तिक विचारायचं आहे तुम्हाला काय मिळालं होतं 2007च्या 2019च्या मिळालं की 2009 ला नाही 7ची शरद पवारांनी केलेली कर्जमाफी वाटलं ती होय, बसलं होतं की. किती ते काय दोन ती खाती माहिती किती कर्जमाफी झाली? अंदाज मला वाटतं 2-3 लाखाचे दोघांची खाती असतात. हां झाली. आणि 19ला 19ला काय नाही 19ला नाही. रेग्युलर होतो काही मिळालं नाही. हां. तुम्ही त्यावेळी चेअरमन होता, किती साली होता? मी नंतर होतो 15-16ला होतो. त्याच्या अगोदर कर्जमाफी झाली 19ला होता का? नाही. संचालक बॉडीत होतो. 19ला नाही. ह्या दोघांची सर्वात जास्त झाल्या कर्ज. कुणाची? 9 साली. या दोघांची 9 साली. माझी नाही जास्त झाली 19ला झाली माझी. जास्त कोणाची माझी माझी झाली 2 लाख माझी रुपये 2 लाख तरी झाली. झाली. मग 2 लाख झाली काय 7 लाख झाली. 2 लाखावर आपण आणले. त्याला काय? 7 लाख आपण काय शेतकऱ्यांची म्हणजे निसर्गावर अवलंबून सगळा शेतकरी आहे काय. आणि आता बघताय एकदा गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला त्यामुळे नुकसान झालं पिकाचं नुकसान आणि ह्या वर्षी आता पाऊस नाहीच आहे. आता पहिलं पीक मिळेल याची काही गॅरंटी नाही. गव्हर्नमेंटनं पहिलं सांगितले की दुष्काळ पडणार आहे. त्यामुळे शेतकरी हा अडचणीतच आहे. बरोबर. आणि ह्या गव्हर्नमेंटनं कोणताही निष्कर्ष न लावता लवकरात लवकर शेतकऱ्याला कर्जमाफी करावी द्यावी अशी मागणी आहे अशी तुमची. मागणी आहे आमची. सरसकट सरसकटच कोणताही रेग्युलर निष्कर्ष न लावता. कुठल्याही शेतकऱ्यांनी ह्याला मिळाली त्याला मिळाली असा विचार न करता सर्व सकट द्या. थकबाकीदार असो किंवा रेग्युलर असो सरसकट कर्जमाफी मिळाली बरोबर. त्याला असं म्हणजे निकष एक नको. शेतकऱ्याने एकमेकाला देश न लावता कुठली अट न लावता. निकष नको आहे. बरोबर. एक तर 2 लाख तर 2 लाख 1 लाख तर 1 लाख रुपये असं सरसकट मिळायलाच पाहिजे. आता रेग्युलर शेतकरी जो भरतो काय मग काय वाटेल ते करून आपला फिरवाफिरवी करतो. नाही, काय वाटेल regular ते करतो. भरताना. पण त्यांना मग त्यांची चूक होती का बाबा? आता त्यांनी चूक म्हणजे रेग्युलर होते ती त्यांची चूक आहे का? मग थकीतवाल्याने तुम्ही सगळं माफ करताय मग रेग्युलरवाल्याने का करत नाही हे एक आमचा प्रश्न आहे. बरोबर. हो सगळ्यांना रेग्युलर व्हावी अशी भरतो आमची इच्छा आहे. तो काय हा म्हणजे काय चुकी आहे त्यांची? बघा रेग्युलर भरतोय ती शेतीच्या ह्याच्यावर भरत नाही काय तर ते काय तर दुसरं उलाढाल करून भरतो. उलाढाल सोनं घाण टाकणे हा, आणि काय right. प्रकार करून तुमचे मोठे कर्ज हे सावकारीकडनं ते उद्योग करून पैसे काढत असतात. व्यापाऱ्यांची शेतीवरती कर्ज ह्याच्यासाठी टॅक्ससाठी ते काय करतात शेतीचे उत्पन्न होत्यात त्यामुळे सरकार लक्षात हे शेती उत्पन्न जास्त असं वाटतंय ते पण सरकारनं जरा समजावून घ्यावं. हां हां. म्हणजे तुमचं मत आहे की कुठलाही निकष न लावता कर्जमाफी व्हावी. आमची तीच इच्छा आहे. त्यात आता तुमचं प्रत्येकाच कर्ज किती आहे सांगा मग. माझा आता 2 लाख रुपये आहे. आणि नुसतं शेतीचं पीक कर्ज बर. आहे. आणि बाकीच कुठलं आहे? बाकी सोनं तार नाही ते पण सरकारने फेडावायची अपेक्षा. फेडाय ना ते नाही फेडावं आपलं हाही रेग्युलर आपल्या शेतीवर नाही तेवढं फेडावं. त्या ऑपरेशन टायगरबद्दल ही देशाला घातक सवय लागली. आपण जनतेनं निवडून खासदारकी एका पक्षाकडे चिन्हाकडे बघून दिलेले असते, पक्षाच्या विश्वासावर दिलेले असते. हिने पैसे घेऊन पक्ष फोडून दुसऱ्या पक्षात जातात. त्यामुळे जनतेचा घोर अपमान होतो. समान नागरी कायद्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असेल सगळ्या पक्षाला. पण टायगर हा नसावा ही आमची अपेक्षा. म्हणजे टायगर कोण आहे? तुमचा टायगर आहे की? आमचाच टायगर फोडायला लागले तर आता काय दुर्दैव आहे. मग तुम्ही म्हणताय टायगर नसावा म्हणून. हां
हे काय- फुटू नये हां हां ही आपली अपेक्षा आहे. चालेल जनतेने विश्वासानं तुम्हाला निवडून दिले पैसे घेऊन फोडणार आहे. मी काय उपयोग नाही त्याचा. चालेल चालेल जनतेने विश्वासानं दिलेले असते तुम्हाला काय समान वाटतंय? नागरिक आहे हा झालाच ते पाहिजे. वाटतंय समान नागरिक व्हावा 100% व्हावा. आपली पोर लक्षात घ्या, एक मराठा समाजाचं पोरग आहे, हं, ते दिवस रात्र अभ्यास करते, त्याला 95% मार्क पडतात. बाकीचं तुमच्या 70-80चा लेवलचा माणूस तुमच्या तिथं सिलेक्ट होतो. म्हणजे ते माणूस अभ्यास करून चुकी होते का त्याची मराठा समाजाची. हं. त्यामुळं समान नागरिक कायदे व्हावा आमची एक इच्छा आहे. नागरिक कायदा हा अंमलात आणावा. आणला पाहिजे हा आणलाच पाहिजे. बर आणलाच पाहिजे. आणि आता आपल्या इथं कुणबी दाखले काय मिळते सातारा गॅजेटवरनं हं, कुणबी टाकले मिळायलाच पाहिजे. समान नागरिक कायदा झाला पाहिजे. चांगल्या माणसाला किंवा चांगल्या विद्यार्थ्याला हा प्राधान्य प्राधान्य मिळायला पाहिजे. कमी टक्केवारी मिळून आज अधिकारी झालेत आणि चांगली टक्केवारी मिळून आज शिपाई झालेत. तसं न होता बरोबर आहे. काय जो शिकेल ते टिकेल अशा पद्धतीनं समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे ही आमची इच्छा आहे. सरसकट कर्जमाफी मिळाली अचानक पैसे मिळवायला रेग्युलरवाल्याची पण मिळाली आणि आम्हाला 50,000 म्हणते आता अन्याय होणारच की नाही मिळालं हा नाही मिळालं तर अन्याय होणार. कर्ज काढले तेवढी व्हावी कर्ज हा सगळ्यांना व्हावं. जेवढं काढलंय तेवढं व्हावे. ओके